चांदीच्या किमती आकाशाला भिडत आहेत, पण इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? चला जाणून घेऊया. चांदीच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे, पण धाकधुकीही वाढली आहे. म्हणूनच हा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, 1980 सारखी मोठी घसरण पुन्हा पाहायला मिळणार का? आज काय होत आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला 1970च्या दशकात जावं लागेल. विचार करा, 2 वर्षांपेक्षा कमी काळात चांदी तब्बल 700% वाढली आणि मग अचानक कोसळली. या सगळ्याच्या केंद्रस्थानी होते हंट बंधू, टेक्सासचे 2 श्रीमंत तेल व्यावसायिक. त्यांचा उद्देश होता चांदीच्या बाजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणं, ज्याला मार्केट कॉर्नरिंग म्हणतात. त्यांनी इतकी प्रचंड खरेदी केली की जवळजवळ 200 दशलक्ष औंस चांदी त्यांच्याकडे जमा झाली. हा सट्टेबाजीचा खेळ इतका वाढला की बाजाराच्या नियामकांना नियम बदलावा लागला, तेही रातोरात. आणि ह्याच बदललेल्या नियमांमुळे बाजारात प्रचंड विक्री झाली. तो दिवस सिल्वर थर्सडे म्हणून ओळखला जातो. पण खरंच हे हंट बंधूंमुळे झालं की यामागे आणखी काही कारण होतं? चला पाहूया. संशोधनानुसार बाजारात भाव पाडणाऱ्यांपेक्षा सट्टेबाजांची संख्या खूप जास्त होती. आणि हा फरक महत्त्वाचा आहे. म्हणजे हंट बंधू सट्टेबाज होते, फेरफार करणारे नाहीत. तर मग आजची परिस्थिती 1980 पेक्षा वेगळी कशी आहे? चला तुलना करून पाहू. चलनवाढ तेव्हाही होती आणि आजही आहे, पण आज चांदीच्या मागणीची कारणं पूर्णपणे वेगळी आहेत. आणि हा आहे सर्वात मोठा बदल. आज जवळजवळ 50% चांदी उद्योगांमध्ये वापरली जाते. सोलार पॅनेल, इलेक्ट्रिक गाड्या आणि 5G सारख्या गोष्टींमुळे चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे. एका आर्थिक मॉडेलनुसार चांदीची सध्याची किंमत तिच्या योग्य मूल्याच्या जवळपास आहे. तर मग मूळ प्रश्न उरतोच, आजच्या काळात अशी मोठी घसरण शक्य आहे का? गुंतवणूकदारांची मानसिकता तीच असली तरी आता बाजाराचे नियम आणि मागणी अधिक मजबूत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सोने चांदी गुणोत्तर बाजारात अस्थिरता दर्शवत आहे. म्हणजेच 1980 सारखी घसरण संभव नाही, पण बाजारात चढ उतार तर होतच राहतील. इतिहास आपल्याला घाबरायला नाही तर सावध राहायला शिकवतो.